तुमच्यासाठी डबल टोल, चुकीचं एक पाऊल आणि दुप्पट पैसे। मित्रांनो, तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल डबल फिंगर फास्टॅग, पण खरं सांगायचं तर असं काही फास्टॅगचं फीचर नाही। लोकांनी थोडं गोंधळ करून असं नाव दिलंय। खरी गोष्ट म्हणजे डबल टोल दंड। आता बघूया हा दंड का लागू होतो। सर्वात पहिला आणि सोपा नियम, फास्टॅग नीट चिटकवणं। फास्टॅग हा छोटासा टॅग आहे ज्यात RFID चिप असते। तो तुमच्या गाडीच्या समोरच्या काचेवर नीट चिकटला असावा। रिअर व्ह्यू मिररच्या मागे जर तुम्ही तो हातात धरला, वॉलेट मध्ये ठेवला किंवा चुकीच्या ठिकाणी लावला तर टोल बूथ मधील मशीन स्कॅन करू शकत नाही आणि मग तुम्हाला दुप्पट टोल द्यावा लागतो। दुसरं कारण ब्लॅकलिस्टेड फास्टॅग होय। फास्टॅग ब्लॅकलिस्ट होऊ शकतो जर खात्यात पैसे कमी आहेत किंवा KYC अपडेट नाही, तर ब्लॅकलिस्टेड टॅगसह फास्टॅग लेन मध्ये गेलात की लगेच दुप्पट टोल। आणि तिसरं, फास्टॅग नसतानाचं फास्टॅग फक्त लेन मध्ये शिरणं अनेकांना वाटतं थोडंसं वळून गेलो काय हरकत, पण मशीनसाठी हा नियम कठोर आहे। फास्टॅग नसताना फास्टॅग लेन मध्ये गेलात म्हणजे लगेच डबल टोल दंड। मग उपाय काय? सोपा आहे। फास्टॅग नीट चिकटवा, रिअर व्ह्यू मिररच्या मागे, टॅग मशीनला सहज दिसेल अशा ठिकाणी। खात्यात बॅलन्स ठेवा जेणेकरून टोल देताना कोणताही अडथळा येणार नाही। KYC अपडेट ठेवा, वैयक्तिक माहिती अद्ययावत नसेल तर टॅग ब्लॅकलिस्ट होऊ शकतो। फास्टॅग नसल्यास हायब्रिड लेन वापरा, जिथे नकाशा, रिचार्ज किंवा इतर पेमेंट पद्धती मान्य आहेत। तर मित्रांनो, पुढच्या वेळी टोल बूथ वर जाताना डबल फिंगर फीचर टाळायचे आहेत हे लक्षात ठेवा। फास्टॅग नीट चिकटवा, खात्यात पैसे ठेवा, KYC अपडेट ठेवा आणि नियम पाळा। फक्त एवढंच केलं की तुम्हाला डबल टोलची धास्ती कधीही लागणार नाही। म्हणूनच म्हणते, डबल फिंगर फास्टॅग नावाने घाबरू नका, नियम समजून घेऊन सुरक्षित राहा आणि प्रवास सुखकर बनवा।